नमस्कार बालमित्रांनो. आज आपण एक नवीन खेळ खेळणार आहोत. त्या खेळाचं नाव आहे खजिना शोध. खजिना शोध खेळ असा आहे की त्यामध्ये आपल्याला वेगवेगळे चिठ्ठे असतील, ते आपण शोधून आपल्याला तो खजिना भेटणार आहे. तर सर्वप्रथम आपण खेळाचे नियम जाणून घेऊया. तुम्हाला काही खेळाचे नियम मी लिहून दिले, ते तुम्ही वाचून घ्या. आता सर्वांचे नियम वाचून झालेच असतील. आता आपण यानंतर 2 गट करणार आहोत, कारण आपल्याकडे मुले 12 आहेत. 6 मुलांचे 2 गट करणार आहोत. एका गटाचं नाव आहे नीलांबरी आणि दुसऱ्या गटाचं नाव आहे पितांबरी. चला तर आता आपण खेळायला सुरुवात करूया. आणि साडी घेताना दर्शन घेता तुम्ही अशी जागा. आकाशातील जमले तारे, अभ्यासाला बसले सारे, अर्थाचे शोधू कोडे, उघडूया बंद कवाडे, फडफड बळ पंखा येई, झेप घेऊया गगनी सारे. आकाशातील जमले तारे, वर खाली करून येते खूप मजा, सगळ्यांना आवडते ती जागा. काय तो का दुसरे काहीतरी असते. रोशनी जो मिली स्कूल की, जगमगाओगे तुम बन के तारे. मुख्याध्यापक शिक्षक बसून शाळेच्या प्रगतीचा विचार करतात अशी जागा. बाल चमू आज फारच खुशीत दिसतोय. काय आहे? ओके, शोधा मग. विद्याची देवता सरस्वती मातेला वंदन करून आम्ही करतो प्रार्थना ती जागा. अरे पटू कुठे चालले? अरे वा, छान छान. तुमच्यासाठी बेस्ट ऑफ लक. पोषण आहारात ग्रंथात तुम्ही रोज स्वाद त्यासाठी लागणारे पदार्थ ठेवतात ती जागा कुठे असेल. माझी शाळा मला आजही आठवे रे, पुन्हा शाळेमध्ये मला वाटते जावे रे. माझी शाळा. सुंदर सुंदर फुले बागेत उमलतात, त्यातून मी एक कृष्णकमल. हा कुठे चाललंय मुलांची टोळक्या? मला कृष्णकमल कुठे माहिती आहे. चला नीलंबरी जर पुढे गेला ती शोधा लवकर.
कोण जिंकलं? निलांबरी. वाव, चॉकलेट तर सगळ्यांनाच भेटणार आहे. मज्जा ना? खेळात मज्जा आली का? या खेळातून विद्यार्थ्यांना आनंद मिळाला. तसेच ते समजपूर्वक वाचन करून त्यांनी प्रश्नांची उत्तरं शोधली. आणि या खेळामधून विद्यार्थ्यांमध्ये सृजनशीलता, निरीक्षण करण्याची क्षमता तसेच गटात कार्य करण्याची क्षमता निर्माण झाली आणि मुलांनी खेळातून आनंददायी शिक्षण घेतले.